मोठा झालेला हत्ती दूध पिताना बघितलंय? वाघ जो आहे तो मोठा झालाय आणि त्या दूध पितोय असं बघितलंय? तर नाही. जगामधला कुठलाही प्राणी मोठा झाल्यानंतर दूध पित नाही, माणूस सोडून. मी माणसांबद्दल नाही बोलत, माणूस सोडून बाकीचे प्राणी मोठे झाल्यानंतर दूध पित नाही. माणूस मात्र मोठा झाला तरी दूध पितो. मग आता प्रश्न असा आहे की डॉक्टर दूध पिऊ की नको? तुम्हाला सांगू का, दूध पिण्याचे नियम आहे. जेवणामध्ये जर तुम्ही दूध घेत असाल, म्हणजे रोज जेवण आहे आणि त्या जेवणामध्ये दूध घेत असाल, तर थोडासा तुम्हाला अपाय होऊ शकतो. म्हणजे दूध त्याला मीठ लागलं, चटणी लागली की ते आंबतं, नासतं ते. आणि मग हे नासणं दुधाचं होतंय ना, त्याच्यामध्ये केळ जर मिक्स केलं तर केळ आंबट गुणाची केळी असते आणि त्याच्यामुळे दूध नासतं. जेवणामध्ये पण आपल्या चटणी मीठ असतं आणि त्यामुळे दूध जे आहे ते नासू शकतं. दूध भात खाल्ला तर चालतो का? येस, खाल्ला तर चालतोय, पण बाकीचं त्याच्यामध्ये काय नसावं. आणि मीठ जर असेल तर थोडंसं दूध ते फाटतं, नासतं. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये त्वचेचे विकार ज्या लोकांना होतात ना, त्यांचं दूध जे आहे तर ते अशा पदार्थांमध्ये जातं. मग कधी कधी फळांबरोबर ते मिल्क शेक बनवून घेतात, वेगवेगळी फळं त्याच्यात मिक्स करतात, बारीक मिक्सरला ग्राइंड करतात आणि ते पितात. त्याच्यानं बऱ्याच वेळेला त्वचा रोग होतात. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आमच्याकडे जे पेशंट येतात त्याला त्वचा रोग झाला की पहिला प्रश्न आमचा हा असतो की बाळा तू दूध घेतोस का? आणि त्याचं उत्तर हो असेल तर आम्ही त्याला सांगतो दूध थोडं थांबव. पण दूध घ्यायचं की नाही? येस, तुम्ही घेऊ शकताय, पण रोज घेऊ नका. रात्री झोपताना तुम्ही दूध घेताय का? नको, गरज नाही त्याची. जर तुमचं जेवण चांगलं झालं असेल आणि मग त्याच्यावर तुम्ही दूध घेत असाल तर ते जडत्व निर्माण करेल.